वांगीत गतिरोधकांचा त्रास, दिवाबत्ती अभावी नागरिक हैराण. मनसेचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन. वांगी तालुका कडेगाव येथील रस्त्यांवरील अपुऱ्या सुविधा आणि वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देण्यात आले आहे. गतिरोधकांची अयोग्य उंची, दिवाबत्तीचा अभाव आणि रस्त्यालगत साचलेली माती यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. गावातील वत्रेमळा परिसर तसेच मुख्य चौकातील रस्त्यावर बसवण्यात आलेले गतिरोधक अत्यंत जाड आणि उंच असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा वाहनांचे नुकसान होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. नियमानुसार सुरक्षित आणि प्रमाणबद्ध उंचीचे गतिरोधक बसवावेत अशी मागणी मनसेने केली आहे. दरम्यान गावातील काही भागांमध्ये अद्याप रस्त्यावरील दिवाबत्तीची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारात प्रवास करावा लागतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तातडीने दिवाबत्तीची सोय करून नागरिकांचा धोका टाळावा या मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला साचलेल्या मातीच्या थरांमुळे रस्ता अरुंद झाला असून वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. त्वरित साफसफाई करून रस्ता मोकळा करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. राज्यमार्गाची उंची वाढवल्यानंतर वाढीव वस्तीत जाण्यासाठी नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे रस्त्याच्या कडेला सिमेंट काँक्रीटचा स्लोप तयार करून द्यावा, जेणेकरून ये-जा सुरक्षित आणि सुलभ होईल अशी मागणीही मनसे पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.